नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहत आहात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत कारंजा शहरामध्ये आणि माझ्यासोबत येथे देवानंद पवार उपस्थित आहे. कारंजा शहरातील नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि मोर्चाचं आता आयोजन करतानाच मोर्चा निघालेला आहे. तर आम्ही आपल्याला या संपूर्ण मोर्चाचे चित्रण दाखवू, तेव्हा आमच्याशी जुळून राहा आणि पाहत राहा द बहुजन आवाज. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस समस्या सोडवण्यासाठी एक दबंग असा व्यक्तिमत्व आता आपल्या या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मोर्चा निघत आहे. असे सन्माननीय देवानंद भाऊ पवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या नेतृत्वामध्ये या महामोर्चाचं आयोजन येथे करण्यात येत आहे. तरी सर्व शहरवासियांना आम्ही नम्र विनंती करतो की त्यांनी या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवावा. सुरुवात केली आहे. आपल्या शहरातील तथा वार्डातील जी गंदगी आहे ती साफ करण्यासाठी या नगर परिषदेवर दबाव करण्यासाठी त्यांच्या या गलथान तथा भ्रष्टाचार कारभाराविरुद्ध सन्माननीय देवानंद पवार यांनी या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व शहर वासियांना आम्ही नम्र विनंती करतो की त्यांनी आपला सहभाग या मोर्चामध्ये नोंदवावा. नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या विरोधात आज नगर परिषदेच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा घेऊन SDO कार्यालयावर आलो. SDO साहेबांची, तहसीलदाराची आणि या ठिकाणी मुख्याधिकारी पण होते, त्यांची या ठिकाणी आज संयुक्तिक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व निवेदन या नागरिकांच्या वतीनं तिथे दिलेलं आहे. नगर परिषदेच्या हद्दीत ज्या पद्धतीची दुरावस्था आहे, जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य आहे, साधे राहायला लोकांना म्हणजे जायला रस्ते नाही, जिकडे तिकडे तुडुंब नाल्या भरलेल्या आहे, घाणीचं साम्राज्य आहे. त्या ठिकाणी केरकचरा उचलल्या जात नाही, घनकचरा उचलून नेण्याची यांच्याकडे कुठलीही सोय नाही. माळीपुऱ्यासारख्या भागामध्ये साधं शौचालय चांगलं नाही आहे. मी आमच्या इथल्या SDO साहेबांना विनंती केली, मुख्य अधिकारी तिथंच बसले होते, त्यांना 5 मिनिटासाठी त्या शौचालयात बसवा, आमच्यासोबत घेऊन चला आणि त्यांनी 5 मिनिट शौचालयात बसून दाखवावं, आम्ही त्यांना बक्षीस देऊ, अशा पद्धतीची आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. शिवोनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. जर शिवो या साऱ्या बाबीकडे दुर्लक्ष करत असेल तर येत्या काही दिवसात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार ते या भागात येतील आणि प्रत्येक या भागातल्या नागरिकांसोबत संवाद साधून जे कोणी दोषी असेल त्यांच्यासाठी कारवाई प्रस्तावित करतील. जनतेसोबत जर कोणी खेळखंडोबा करत असेल आणि नागरिकांच्या समस्याकडे जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. या ठिकाणी जामच्या रोडवर नगर परिषदेचा पूर्ण घनकचरा टाकला जातो. पानवीरसारख्या नवीन वसाहतीला या ठिकाणी एका छोट्याशा गावाला नगर परिषदेच्या हद्दीत समावेश झाला, पण त्या ठिकाणी कुठल्याही भौतिक सुविधा नाही, रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाही, स्मशानभूमी नाही. अलकबीर नगरमध्ये आम्ही काल गेलो, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नाही, की तिकडे त्यांच्या मस्जिदमध्ये जायला रस्ता नाही, शाळेत जायला रस्ता नाही, साध्या DP बसवलेल्या नाही, स्ट्रीट लाईटचे पोल धडाधड पडत आहे. नगरपालिका करत काय आहे?
नगरपालिका केवळ 40% कमिशन घेणे आणि भ्रष्टाचार करणे या पलीकडे त्यांचा कुठलाही व्यवसाय नाही। नगर परिषदेमध्ये जी मिळून कमिशनखोरी केल्या जाते पुढारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ती आता आम्हाला हाणून पाडायची आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्हाला लढायचं आहे। त्या लढाईसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आम्हाला यात नक्की यश मिळेल असा विश्वास आहे।